नाना हे बघ ती मुलगी माझी मना दसांगड्या केल्या हातातल्या मना पायात तोडं वाळ केलं. काय केलं दसांगड्या? दसांगड्या हातात असतात त्या कसल्या? दसांगड्या गुंगराच्या असतात आणि त्याला तारा असतात आणि अशी बांगडीत अडकवायची अशी हिकून बोटाची दसांगड्या. दसांगड्या. तुम्ही नाही का ऐकलं? मंडळी, ज्या लोकांनी आपले व्हिडिओ अगदी पहिल्यापासून पाहिलेत ना त्या लोकांना ही वाट परिचयाची असेल. ओळखली का ही वाट? हो, हीच वाट जी आजीच्या घरी जाते, म्हणजे साक्षात जिजामाता. संपूर्ण महाराष्ट्र ज्या आजीच्या प्रेमात पडला ती आजी म्हणजे जिजामाता फुलाबाई भोसले आजी. या रस्त्याने आपण गेले 3 वर्ष ये जा करतोय आणि आजीचे कित्येक व्हिडिओ आपण ह्या रस्त्याने जाऊन शूट केलेले आहेत. काही वाटा अशा असतात ना की त्या वाटा आपल्याला आपल्या वाटतात, त्या वाटांची काहीतरी नातं आहे असं आपल्याला वाटतं. त्या वाटेवरून आपण असं कधी मागं पाहिलं तर आपल्याला तर भूतकाळ आठवतो. आज पुन्हा एकदा त्या आजीला भेटायला चाललो आहे, खास तुमच्यासाठी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांसाठी. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. काही लोकांनी एवढे प्रश्न विचारले ना, शेवटी आजीला भेटण्याशिवाय पर्याय नव्हता. तुमचे काही निवडक प्रश्न घेऊन मी आजीकडे आलोय पुन्हा एकदा तुमच्या शंकेचं निरसन करायला आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या व्याधींवर किंवा तुमच्या आजारांवर उपचार सांगायला. ते उपचार फक्त या आजीकडे आहेत. तुम्ही एवढा आग्रह केला की मला शेवटी आजीकडे यायल्याशिवाय पर्याय उरला नाही. मी काही निवडक प्रश्न आणलेले आहेत आणि ते निवडक प्रश्न आपण आजीला विचारूया आणि शंकेचं निरसन करूया. तुम्ही एक काम करायचं, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, जेणेकरून तुम्हाला आजीचे मिळणारे नवीन नवीन जे उपचार किंवा ज्या व्याधीचे त्यांनी निरसन केलेलं आहे ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल. मंडळी, हा व्हिडिओला चालू करूया, जास्त आपण वेळ वाया न घालवता. पहिला प्रश्न एका बाईने विचारलाय, केसामध्ये लय माझ्या कोंडा झालाय. लिंबाचा पाला तोड, कडुलिंबाचा, आंघोळीच्या पाण्यात टाक, बरं, नांगाला खसा खसा चोळ, दुसऱ्या नाण्याला तिल्लक होईल. हा, मला काही नको, तिला सुखी राहून दे आणि तुला सुखी ठेवून दे आणि मला काही देऊ नको, नाव परदेशात जाऊन दे, परदेशात जाऊन दे, लांबपर्यंत जाऊ दे. हा लांबपर्यंत जाऊन दे. अजून आता एका माणसाचा प्रश्न आहे की म्हणला मी दारू पितोय, सिगरेट ओढतोय, माझं व्यसन काय सुटाना, काय करू? त्याला म्हणायचं काय करायचं, पायातली वाण काढायची आणि तोंडात मारायची एक. काय असं म्हणतेस? हा, म्हणजे छटकेनी तर निशाणानं उतर, म्हणजे उभा बघ उतरत आहे का नाही ते. अगं त्याला दारू प्यायची असं नाही, दारू प्यायचं, दारूच प्यायला त्याला कळेल. मग थोबाडात कसं काय चप्पल मारलं सुधरण दावा? नको मारू तर मग काय कर, का आपला ते बोंडावाला काट जत्रा असतो ना, ते ना काय येतं येऊन बोंड, ते आण आणि त्याला म्हणा पाण्यात उकळून घे. बर, हा, गाळणीने आणायची, मोडून चिनी असं इड्यानी नाही का कात्रीने कातरायचं. बर, आणि आणायची आणि धुयाची नाही, उकळी पाण्याला येऊन द्यायची, 4 दाणे मिठाचं टाकायचं आणि मग असं चमच्यानी नाही तर कशाने तरी त्याचा रस काढायचा आणि गाळणीने गाळून त्याला प्यायला द्यायचं, तवर ते मोकळा होईल. प्रश्न आहे की ते म्हणतात अंगावर मानवले गाठी आल्यात, त्या गाठी काला उपाय आहे का? जिजुरीच्या खंडरायाला जा म्हणावं आणि तिथून 2 रान गाठी मारून म्हणजे तुझं बरं होईल आणि मग त्याला तुला काय देता येईल ते जिजुरीच्या खंडरायाला दे. दोरा म्हणजे आपला 5 रंगी सुद्धा असतो ना, बरं, त्याला म्हणावं गाठी मार एखाद्या गुरुपत्नी, बरं, आणि ते दोरा गळ्यात घाल आणि त्या गाठी झाल्या ना की मग भोजन घाल त्या गोपाळांना. हा, झाला चांगला, एका दिनात झाला. आता ह्यालाच एक अनुसरून प्रश्न आहे की अंगावर असे पांढरे डाग आहेत, ते डाग नाही ना जायचं, ते पांढरं कोडा असतं बाळा. जाणार नाही का? नाही जाणार.
उगत काय पापऱ्या मारून काय करू नाही बरोबर आहे. सत्य येते मंडळी नीट ऐका, हे पांढरे डाग कधी कमी होत नाहीत. हा. आजीला यावर काही उपचार माहिती नाही. तुम्हाला चांगलं आहे की तुम्ही डॉक्टरकडे जा, हा. त्याच्यावर उपचार त्याच्याकडूनच करा. हा आता हा प्रश्न आहे ना सगळ्यांनाच असतोय, तो म्हणतात दात लय किडल्यात आणि दात लय दुखत्यात, लय त्रास होतोय, काय उपचार असला विचारा म्हणला आजीला. मग ते असं ते रिंगणी बाबरीच्या काट्या नसतात का पिचकारलेल्या हा. त्यांना पांढरी लाल पिकलेली पिवळी फळं येतात बरं. ती आणायची बनावं हा. आणि पाण्यात उकळायची आणि गाळणीने गाळून त्याचा गोट घ्यायचा शनिवारी रविवारी शुक्रवारी हा ते 4-5 तासांवारी केलं आणि रविवारी केलं ना की लक मोकळा होईल. बरं. हा आता तुझं एवढं 90 पार केली आहेस, हा. आता मला असं विचारायचं की मुखात दात नाही तर मग तू जेवण कसं करतेस? मी आपली भाकर टाकायची आणि दुधात चुरून शेणी खाती, हा भिजत ठेवायची, भिजली की ते नाही का मऊ होती, हा मग हिरड्यांनी चावता येते मला. हा मग आज संध्याकाळी भाकर करायची आणि सकाळची पण सकाळचीच करायची आपली. एका माणसाने प्रश्न विचारला अजय, हा. ते म्हणतात की बाबा आजी एवढी तंदुरुस्त आहे तर मग आजी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तिचे काय असतं कार्यक्रम? सकाळी उठल्यापासून तू काय करतेस, कसं कसं राहतेस? मी 4 वाजता उठले ना की चूल पेटवायची, पाणी ठेवायचं आणि त्याच्या आधी आंघोळ करायची आणि मग त्या घ्यायचा आणि मग परत हातूनात पाय घेऊन बांधून झोपायचं. मग ते आल्यावर तुमाकली शेण जमा करून ठेवलं की ती तुमाकली भरत्यात, दारा बिरा काढत्यात, दूध घेऊन जात्यात, मागलं आपण ओळखायचं. आणि मग असं तुझं खाणं पिणं काय असतं? खाणं भाकरच, भात नाही काय नाही, नुसती भाकर 2 टायमाला. आणि भाजी बिजी काय खाती म्हणतात ते? भाजी बिजी काय नाही, भाजी नाही काय नाही, आपली भाकर आणि हे काय दूध. दूध. हा मग दुपारी बिपारी अशी झोपती का तू? नाही झोपायची नाही, सकाळची उठले ना की संध्याकाळी झोपणार. हा हा आणि सकाळची उठणार ती यायच्या आत खालून हा. खालून येतात ना हा. ते यायच्या आत उठून त्या बी घेऊन आपल्या हातून बसायचं. मग नाही की बाबा मग तू असं काही वेगळं खाते का? नाही वेगळं काही नाही, एवढ्या 2च वस्तू की दूध आणि भाकर. बरं. आणि एखाद्याने दिली गुळी तर तेवढी खायची, नाही दिली तर कुणा पुढे हात करायचा नाही तुझ्याशिवाय. कसली गोळी? गुळी आपली एखादी मागा ध्यान झालं तर पेपर मिरची. हा हा त्या दुकानात मिळतात त्या गोड हा चोखायला. चोखायला. त्यांचं म्हणणं असं आहे की मग तू जर असं लोकांसारखंच राहतीस तर मग तुझं वय कसं एवढं वाढलंय? वय वाढलं म्हणजे निकळक मनाने वाढलं माझं मन, निकळक मन. हा ना. मनात आडीन देवाला कशाला कुडी टाकायची, आपलं मन सजन पाहिजे. तू सुद्धा म्हणणार की बाबा ती आजी होती तर लय भारी होती कुंभारदाऱ्यात, हा म्हणणार का नाही म्हणणार. म्हणणार? मग काय बोल, सतीने चाललंस ना की सुखी सुरुवासारख्या चमकशील आणि चंद्रासारख्या झळकशील. आता पुढचा प्रश्न असा आहे की उठता बसता पायाला मुंग्या येतात, काय करावं कळा ना. मुंग्या येतात ना हो. तर शनिवारी शुक्रवारी काय करायचं, ह्याला जायचं हनुमंताच्या देवळात जायचं आणि त्याला आपलं पानफुल वायाचं, त्याच्या गळ्यात हार घालायचा रोईच्या पानाचा, म्हणजे तो झटक्यात मोकळा होईल हनुमंताला. फरक पडेल? लय भारी. असे औषध किंवा गोळ्या घ्यायची गरज नाही का? नाही अगदी म्हणावं 7 शनिवारी कर आणि मरसपर्यंत तुला गोळी लागायची नाही, काही लागायचं नाही. अच्छा. पत्तही पाळायला लागायचं नाही. मेल्याचं दाबारे नाव काढीन की मनाच्या म्हातारीने सुखी ठेवला म्हणून. आता एक दादा आहे ते म्हणतात लग्नाला 2 वर्ष होऊन गेले पण काय मूलबाळ काय व्हायना, काय उपाय करा? त्यांची कुलदैवत काय यायचे. हा बरं ठीक आहे, कुलदेव त्यांची विचारू आपण. येतील हा. का? येतील की. आता फोन नाही लागणार. मग तू इतरून ते कुलदैवतीचं करशील का, साठ्यात करशील का, हा बोलशील का? मग समजा त्यांचं कुलदैवत बाबा खंडोबा. खंडोबा आहे. हा. हा? तर खंडोबाला दोघांनी जायचं जेजुरीच्या. आज वर्षभरात खंडोबा होऊन दे, तुला जागरण गोंधळ घालीन हा आणि जेवण 5 कोणाचं करीन. बरं. हा तुला शेरा मुंडाचा करून जागरण तुझ्या दारात घालीन. बरं बरं. हा आणि गोकुळ वाहून दे आणि लकुळ मना दे आणि गोकुळ तो आपल्याला खेळण्याचा येईल. अच्छा. आलं का ध्यानात? आलं ध्याना. हा. सोपं नाही म्हणा एवढं, हा. त्याला अभ्यास लागतो. अभ्यास गणित लागतं. तू कुठं अभ्यास केला? मी वय माझ्या बापाने शिकवलं नाना शेतकऱ्यांनी. शाळा नाही शिकली मग कसा अभ्यास केलास? नाही पण मनात ठेवलं म्हणून मनात राहील. मनात असतं
तर देवाला कुडी पडली असती का? नसतीच पडली. आता मनात आली देवाला कशाला कुडी, आपणच मारायची उडी. पण उडी मारायची. हा आता सांगते मिली रे बाळा, नको मनाला आदर बोलू, नको मनाला आदर बोलू. आता आपण दोघर जणी जाऊ शिवना गंगर मधी, जाऊ शिवना गंगन बरी. आणू गडवा भरू आणि धूपाईना बापारईच, धूपाईना बापारईच. आता सांगते मिनील तुला, झाडच नव्या बापारईच, झाड चाप्याच बापारईच. बोल अजून कसं काय एवढं काम करतीस तू? मग काम केलं तर खायला मिळेल, नाही केलं तर कोणती. सांगते मी नीलर, नाही तुझं लाज तुझर, नाही करीता दुजर, नाही करीता दुजर. आता सांगते बाळा तुला र, बस माझ्या ना संभुरईर, संभुईर, बस माझ्या ना संभुरईर. आता पुढचा प्रश्न असा आहे की ते दादा म्हणतात ते लघवीला त्यांना होती सारखी सारखी आणि त्याचा वास येतो त्या लघवीचा. आता झाड नाही रे येतो तुला धावायला ती, तर अशी काळी फळं येतात, सारखी काळी फळं येतात आणि ते तोडून आणायची पिकल्यावर आणि त्याचा रस घ्यायचा, म्हणजे सक्सेस मोकळावर. हा ना. हा अशी गोल पानं असतात. तर मग असं कुठं तरी इकडं आपल्या बाजूला आलं तरी मी तोडून ठेवी. नाव काय त्याचं काय? नाव नाही पण झाड यायचे झाड. मी तू बघितलेलं आहे झाड ते. हा हा बर. आपल्याच रानात असते, हा काय कुठं जायला लागत नाही काय नाही. ते म्हणतात हातावर फोड येतात, ते फोड फुटलं ना त्यातून रक्त बाहेर येतं आणि खास सुटते. ते फोड यायला म्हणजे फोड जायला काय आहे का? मग आहे ना ती, त्यांना म्हणावं काय करायचं, महादेवाच्या देवळात जायचं की म्हणा तुझ्यासारखं चांगलं ठेव, तुला 5 गोपाळ मी जेवायला घालेन. हा मग वरण भात करा नाही तर काही करा, 5 गोपाळांना 5 टोप्या द्या आणि त्यांना जेवायला घाला, लख मोकळा होईल बघ. हा दुसरं कसं औषध नाही ना? नाही नाही औषध नाही, झाडा पाण्यात ही ह्याच महादेवाला सांगते आलं का द्या नाही आणि चांगला होईल ती. आणि बघ 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 चांगला होतोय का नाही ती. पण एवढंच कारण की आपलं पाळीवालीला जपायचं. घरात पाळीवाली असली ना तर आता दळवीत्यात ना तर ते 5 दिवस आपला बाजूला करून खावं त्यांनी हाताने. बरं. नाव सांभाळायचं असलं तर बाजूला करून खाल्लं तर 4-5 गुरु शनिवारच मोकळा होईल ना, निमा मोकळा होईल. मग मला प्रश्न पडतोय की तुला ह्या वयात हे काम करायला ताकद कुठून येते? ताकद मला सगळं सांगतो देऊ की हे असं कर, हे असं कर, मी तुझ्या माझ्याजवळ माणूस येईन, तुला पोट भरून हाक मारेन, दुसऱ्यांनी पेकतात घरच्यांनी लाच घालीस पर्यंत नाही का ते चांगलं मान. काम संपलं तुझं? मग आता काय कामच करीत बसू का? तू म्हणशील मी आलोय आणि म्हातारी येतो आपल्या. नाही नाही, तुला कामात काम कर, आम्ही काम करता करता बोलतो, काय हरकत नाही. त्या ताईंचा मुलगा आहे, त्याचं वय जवळजवळ आता 13 वर्ष आहे, ते बोलताना आड खाळतोय, त्याला स्पष्ट बोलता येत नाही. त्यांचा खंडोबाच्या त्यांची कुलदैवत कोणती इथे राहता. आता इथून नाही ना फोन लागायचा, त्यांचा नंबर नाही आपल्याकडे. मग ते कुलदैवत इथे आणि मग बाबा बोल. मग कुलदैवत त्यांची खंडोबाची असली ना तर त्यांना जिजुरीला जाऊन गोंधळ हे करायला लागत बाळाला घेऊन. आता ह्या आजीचा नातू आहे, तो नातू आहे ना असं खेळताना चावतोय, बारक्या म्हणजे बारकापणी जरा आहे ना, त्याचं वय बारीक आहे पण ते खेळता खेळता असं माणसांना चावतंय ते पोरग. चावतं तर ते कुठल्या तरी देवाच्या नवसाचं म्हणून ते चावते. हा नाही तर मावलायाची सळणूक असली ना, त्यांच्या शेतात मावलाय असल्या ना की त्याच्यामुळे सुद्धा होईल. माणूस पैरवी करीत नाही, नेहमी करतं का पैरवी की आपलं कशापासून येते. आता मी इथे येऊन द्या मेले गेले तर इथे किती लोक येऊन रडते अख्खा महाराष्ट्र येईन काय किती याच्यानं माणूस माईन का रे या रस्त्याला. मूर्त गेली तर कीर्त मागं राहते. एका आजीचं वय 80 वर्ष आहे, ती म्हणते माझ्या लक्षात काय राहत नाही. ती म्हणती वय हा तिच्या लक्षात कसं राहीन, खाय प्यायला राहत लक्षात राहीना वय. मग काय करायचं? खायचा दूध वाच म्हणून काय करायचं? लक्षात राहत नाही काय डोक्यात? डोक्यात काय राहायचे तेव्हा? मग
चुकतंय तिचं काय मग डोक्यात नाही राहीन तर काय होईल. मग काय कुठला असा रस बीस प्याला तर काय होईल का? कडुलिंबाच्या पाल्याचा रेसिपी चांगली होईल म्हणा. हा कडुलिंबाचा पाला आणायचा हा आणि टेचायचा हा म्हणजे चांगली ठणकी होईल. रसाने फरक पडून होईल. आणि लई पडून ते कडुलिंब हा हा ते 4-5 शुक्रवारी घे म्हणा हो. हा. चांगला कप कप प्याला घ्यायचा. काय नाही कडू असला तरी चालत. हा. बघ नख मोकळी होईल आणि उलटी बघ हसत तुझ्यापाशी नोटा येईल मला. नको नोटा आपल्याला. नाही सांगते नको बाबा नोटा. आपल्याला चांगलं आयुष्य पाहिजे. नाव कमी येईल. तूच म्हणते ना नाव फिरतीनीत राहील. राहील की त्या आजीने एवढं कसं सांगितलं तो. हा हा आजीचा अभ्यास मोठा आहे ना. हा असे म्हणते तू. आपल्याला कुणाचा हरामचं नको. हा कष्टाचं खावं बिन कष्टाचं वड्याने जावं. एका दादाला वजन कमी करायचे वजनच कमी व्हाय ना. त्याला वजन कमी करायला आता काय ते दूर उड्या मारायचं आहे का आता त्याचं वय झालं असं. मग काय करावं बाबा. काय नाही वजन नाही कमी व्हायचं बा. ते वजन आहे तसंच राहणार. त्याला काय व्यायाम बियाम काय दुसरं काय व्यायाम करायचं असलं तर करीन तालबीत जाऊन नाही तर काय करीन. मग पडलं कमी तर व्यायाम करताना तर चांगलंच होईल. तुझंही नाव निघून हा आणि माझंही निघून. किती वयाचं आहे तर हा असे. बर आजी पुढचा प्रश्न असा आहे की ते म्हणतात झोप लागत नाही काय उपाय करावा. झोप लागत नाही ना तर म्हणा डाळ पायातली वाण उशा खाली घ्या. मी चांगली झोप लागेल शांत लागेल झोप. हा हा डाळ्या पायातली काढायची वाण आणि अशी पालथी घालायची अशी. अशी पालथी घातली की असं झोपायचं हा असं. म्हणजे 4-5 शनिवारी केलं ना शुक्रवार शनिवार केलं ना तर 4 दिवसात मोकळा होईल. आणि एक टायमाला केलं तर 4-5 लय दिवस लागते. फरक पडेल. लय फरक पडेल. लोकांना गोळ्या खाऊन झोपा लागत नाहीत. बघ झोप लागते का नाही ती. उलटा आनंद मागते आणि तुझ्यापासून की बघ कामाचं चांगलं झालं तर हा लय चांगलं झालं म्हणून बा मी माझ्या म्हातारीला सांग की मी चांगला झालो म्हणून. मग किती असून देऊ वय. ते वाडा बिडा कोण लोटतं मी सगळं. हा आता एवढं हे साप दिसते मला हे सगळं. सगळं 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 माझं काम. सकाळी उठलं करते का. सकाळची उठले ना की चूल पेटवायची चुलीवर पाणी ठेवायचं तो आंघोळ करायची यायच्या आत आणि आंघोळ करीसपर्यंत च्या उकळला कबर की दूध वाचायचं च्या घ्यायचा आणि आपलं परत हातून डोकं घालायचं आणि तोंडा घेऊन झोपायचं. मग ते आल्यावर तर मागची काचायच्या चॅन भरून टाकतात लोटून पण काढतात. तुला हे काम अजून होतंय का झाडा पड्याचं सगळं. आता पोटाला आग लागली तर काय करायचं. पोट करीत आहे माझं. त्याचं वय आता 17 वर्ष आहे. हा 6 वर्षापूर्वीचा गुडघा असा लॉक झाला. हे गुडघा आहे ना हा हालतच नाही. हा लय उपचार केले डॉक्टर बिक्टरकडे. तिला म्हणावं जिरीच्या खंड राहायला नाही म्हणावं लकुळ आणलाय त्याला गुकुळ करून लाव आणि मग तो आहे ती मग मी पुढे तुला सांगेन. बर त्यांचा जागरण गोंधळ घालीत नाहीत खंडोबाचा. हा पाठीमाग टाकत्यात म्हणून ती चाणाक्षा दावली त्यांनी खंडोबानी म्हणजे मल्हारी देवानी. देवाचं असेल का. हा देवाच सत्तीनी देवाच. तर पुढचा प्रश्न असा आहे की ते म्हणतो दम लागतो सारखा. त्यालाच वय नाही दुसऱ्या माणसाचा प्रश्न आहे. दम लागतोय तर त्याला म्हणायचं ह्याचं पाणी पी की लिंबाच्या झाडाचा रस काढून पाणी पी. हा आला पाला आणायचा आणि खलबाजा म्हणजे टेचायचा आणि रस प्यायचा. रपाटच मोकळा होईल 3 शुक्रवारी शनिवारी. तू पण रस करून पिते का ग. मग काय पावडर करू? खाते. मी होय मी पाला आणला ना तिथे त्या गोट्याने टिची आणि रस काढायचा आणि गाळणीत रस पिळायचा पाणी टाकून आणि तो पहिला रस पिईन कबर तवाच्या येईन मी उशिराने. त्या लिंबाच्या जेव्हा मी एवढं चालते आणि काम करते या रोज करते काही. रोज एक दिवस तोटा नाही. किती वर्ष झालं. आता किती वर्ष होऊन गेली माझी. हा ना हा तरी जास्त 20-25 वर्ष असेल. अच्छा त्यामुळे बहुतेक का तुला हे होत नाही का कुठला आजार बिजार. नाही नाही कवाच नाही. हे लिंबू लयच गुरकाने. वकणं नाही खोकणं नाही काय नाही. नाही ना निघाला ना सुनेर तर मी काय करणार चूल घर साणवणार आणि गटाच्या माळाचं कुणी बकरं कापीन तेव्हा मी घरात वशाट करणार. मी अजून हे पत पाळलं म्हणून मी हे दिवस पाहिलं. हा बोल. अच्छा हा
प्रश्न पुढचा असा आहे की दादा म्हणतात छातीला सूज येते, काय उपचार आहे तुझ्याकडे? छातीला सुजी येते ना तर एका चांगल्या डॉक्टरकडे जा, नाही तर कडुलिंबाचा आणायचा पाला आणि उपना करायचा त्याला, टिचून त्याचायचं हा आणि उपना करायचा आणि छातीवर बांधायचा. बघ एका उपण्यात तो बरा होईल. सतीची सती शेवणी पाय घासायला तर आपण उतानं पडतो. हा सती राथव. आता हा पुढचा प्रश्न आहे. त्या आजीची नात आहे, तिचं वय वर्ष 13 आहे. 13 वर्षाची अजून बोलत नाही ती. बोलत नाही तर ते कुठेतरी न्यूज बोललेली असेल जेजुरीच्या खंडरायाला म्हणून कुठेतरी ते म्हणा शुद्ध कर, खंडरायाच्या देवळात ने म्हणा खंडोबा तुझी बा नाही असली तर तिला बोलती करशील आणि मी तुझी वाट चालती करीन. आलं का ध्यानात? पण एवढे वर्ष बोलत नसेल म्हणलं काहीतरी जेजुरीचा खंडरायाचा तिला तराशी, का? त्यांची कुलदैवत खंडरायाची आपल्या वाणी. हा त्याला विचार इथून बरं. उगाच म्हणतात का हा बापाचं नाव कमवायला लय दिवस लागतं आणि आपाचं नाव लय दिवस सांगायला लागतं. आलं का ध्यानात? नाही, परत सांग. बापाचं नाव मनात कमवतं आणि आपाचं नाव दिवस जगाला सांगायचं. मग आपा आपल्या संग गप्पा मारतो. हे असलं मनी बिनी तू कसं डोक्यात ठेवी? मग आपाचा आपा नाही तर लाव सोनचापा, चाल जाप जापा. अरे काय मला सांगतोयस, तुझ्या एवढा अर्थ द्या ना ते येईनात. एका ताईला आहे ना लय शिंका येतात, तर शिकायला येते सारखं सारखं. सारखं शिकायला येतं ना तर तिला म्हणा तवा तापवायचा आणि असा माथ्यावर शिकवाय पालथा घालून धरायचा आणि शेकायचा माथा. मग ती तवा चांगली होईल. भाकरीचा तवा हा तापव म्हणा इष्ट लाव हा आणि असा फडक्याने चांगल्यानी बारजर आणि इथं काहीतरी फडकं टाक आणि असा माथा शेकवते तळ्यानी आणि मग त्या तळ्यात परत फडकं टाकून तापून पाय शेकव, मग ती चांगली होईल. बर. हा लक मोकळी होईल, एका दंबात मोकळी होईल. बघ आता पुढची ताई असं विचारते की सारखा खोकला आहे, खोकला येतं मिठाच्या पाण्याच्या गुण्या कर की म्हणावं सकाळच्या. हा हा. हे सुद्धा त्यांना सांगायला लागतंय वे. मग कशाला जन्म घेतलाय त्यांनी मातीत पडायला? आपण म्हणतो ना कुणी करणी केली, भूतबाधा केली, बाहेरचं केलं, देवाचं केलं, तसल्याची काय माहिती असली तर त्या बाईला पाहिजे. आणि पण ती चांगली पाहिजे. कोणाचं वाईट करायचं म्हणून तर करणी केली असली ना तसली नको, पण कोणाचं जर चांगलं करायचं असलं तसली काही माहिती आहे का तुझ्याकडे? असं करायचं आपल्याला माहिती पाहिजे ना. तर महादेवाच्या देवळात जायचं हा आणि पाया पडायचं महादेवाचे. ते माझं कल्याण झालं ना की दुसऱ्याचंही कल्याण कर आणि मला सरळ वाटणी लाव. पाया पडून आपण घेतो. जे आहे महादेवा सुखी ठेव आणि तीर्थे मी सुखाची धाव. डोक्याला चाय पडली डोक्याला चाय पडली ते दारणा झाला असं डोक्यात. डोक्यात केसात ना आता दारणा होतं मग अशी केसांना असं डोक्याला खास सुटायची. त्या दारण्याला काय औषध करायचं? सांग. लिंबाचा पाला नेमानावं आणि त्याचा रस काढ आणि ते असं आंघोळ करताना सगळ्या डोक्याला 2-3 वेळा चोरती लक मोकळी होईल. हा ना. हा. आता पुढचा प्रश्न असा ताईंचा आहे की त्या ताईंला आहे ना डिलिव्हरी झाली आणि त्या डिलिव्हरीमध्ये आहे ना त्यांना संधिवात झाला. तो संधिवात लय त्रास करतोय. संधिवात तर ते कुणाला नसतं, सगळ्यांना असतं. पण ते काय म्हणल्या आधी नव्हता मला, ते डिलिव्हरी झाल्यामुळे झाला. मग झाला तर बरं लिंबाच्या पाण्याचा रस पिकेच 2-4 दिवस. हा कप कप रस पे बनव पिच्या बरं ह्याच्यामध्ये आणि बाटली भरून ठेवा. पे 2 शुक्रवार शनिवारी पिलीस 2-3 केलं की लक मोकळी होईन ती. हा ना. हा आबाना चालेल देवाला कशाला कुणी माझ्यावर टाकते त्या. हा आई माझी ती माव गयाली कुंभदऱ्यात गाव गयाली, बाई दऱ्यात गाव गयाली. आता लिंबा गईची ग झाड फुले पिवळी आली ग फळ, आली फळ पुतण्या दरी गई तो गळ. बस का झालं का ठेक्या? ठ्याका चांगला धरलायस तू. पुतण्या ठेका झाला का? झाला, इतर झाला. लोकात कशात? ते लोकात इतर. हा हा मी आहे आती दांडात. हा
अरे काय कमवायचे, हा एवढंच कमवायचे. मेले गेले तर एवढंच नाव सगळी लोक काढते की बिचारी लय चांगली होती. मग चांगलीच आहे तू. हा तू कुठं वाईट आहे? हा मग साक्षात तू जिजा माता आहे साक्षात. मग हाय तिच्याच पोटाला आले शिरारी डिबल्याच्या पाठीवर. मग हा माझ्या बापाचा माऊस भाऊ शिरारी डिबला. हा हा म्हणला नाना हे बघ ती मुलगी माझी. मना दसांगड्या केल्या हातातल्या, मना पायात तोडं वाळ केलं. काय केलं? दसांगड्या दसांगड्या हातात असतात त्या. कसल्या? दसांगड्या गुंगराच्या असतात आणि त्याला तारा असतात आणि अशी बांगडीत अडकवायची अशी हिकून बोटायची. दसांगड्या दसांगड्या तुम्ही नाही का ऐकलं? हा दसांगड्या होत्या ना. आईला इशेर चोपल्या म्हणा आई दसांगड्या कसल्या असतात बाळाच्या हातात घालायला नाही तुला सांग. मग ते केलं तुला? हा तात्याने शिरारी निंबे. अजून काय काय केलं होतं? मग पायात तोड त्याच्यावर वाळ आणि हातात दसांगड्या. नाना बापाला म्हणायचा नाना ही मुलगी माझी आहे माझी. हा हा म्हणा लय सांभाळली. पण त्या दसांगड्या आता कुठं पाहायला मिळत नाही का ग? आता असतात काय काय लोकांच्या दसांगड्या बांगडीत असे माग तार आकडा अडकवायचा आणि बोटात घालायचा. पण तू आता नाव घेतलंस ना दसांगड्या, हे नाव मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंय. हा दसांगड्या पहिल्या पायातनी दसांगड्या हातातनी दसांगड्या पायात तोडून वाळा असायचं पायातनी बाळांच्या आपल्या. हा आता कोण काय करते आता नुसतं नटुकलं. तिथं आलं बुटुकलं इकडं आलं नटुकलं. त्याचा काय उपयोग? आपलं लावलं ना आपलंच खाल्लं तर ते चांगलं. हा लोकांचं कशाला साठायला जायचं आपण? अजून काय होतं जुने? हातबसपर्यंत करायचं आणि पोट दुखतपर्यंत खायचा आणि या जागेवर मुकाट्याने राहायचं. नाही ते अजून जुनं काय होतं? दसांगड्या काय तोड अजून काय काय होतं? वाळ अजून आणखीन पुतळ्या वजरतीच्या असायच्या मण्याच्या चौकटी मण्याच्या हा. पुतळ्याच्या गाठल्या हो हा पहिलं. मग गाठलं तर गाठलं नाही तर यायचं टाकलं. गळ्यात हातात सगळं असायचं पहिलं. नाकात का असायचं? नाकात नथ कानात कुड्या. कुड्या. हा आणि अजून? मारबुड्या. नाही त्या जुनी जुनी जागेचं नावच नाही माहिती लोकांना आता. हा पहिल्याने तोडा असायचं पायातनी त्याच्या वाळ तोड्यावर खुळू खुळू वाजायचं. हा आता काय आता नुसतं चांगलं चमचम. चमचम पाहिजे पायात वाहना पाहिजे. तुम्ही लागा पुढं आणि मी आहे तुमच्या मागं. काय करायचे त्याला? सतीने केलं तर सतीने राहतं आणि आतीने केलं तर मातीने जात. तुझ्याकडे असा क्लास लावायला पाहिजे शिकायला. मग शाळा शिकवशील का मला शाळा? हा तूच मला शिकवशील. मी काय ती काय एवढी बावळी आहे का तेव्हा? हा हा पण मात्र रे तू आहे ना काय म्हणतात ते तरुण पण एकदम सुंदर असलायस. नाक मी चांगलं चापेकडे आहे तुझं. मग हा हे बघ एवढ्या दिराबात नांदले पण फट म्हणून कोणाचं घेतलं नाही. इथं लांब राहून तुला असं घ्या वाटत नाही. मला कशी व्या वाटते. मला किती मदत आहे. हे बघ गुलमावरची मदत आहे, हे तुळशींची मदत आहे, कडुलिंबाची आहे, माग सीताफळ आहे. हा माणसं कोण आहे तवा? मला माणसं कशाला पाहिजे? मग आपली झाडांसंग बोलते. सकाळची उठली ओके हा उठायचं सकाळचं चूल पेटवायची आणि म्यांग जाय कुंभा जाय वाघ जाय जांभळवा. हा बापा लावलाय सोनचापा. बापाला म्हणायचं खिडूजीबाला तू घाल ख्यापा. हा मी लावलाय सोनचापा असं मग आपल्या बापाला म्हणते चिडकवलं. बरं बरं चालेल. येऊ का आता मग? हा माझं बाप लय चांगला आहे. येऊ का आता? या सुखी राहा. दर्शन द्या तुमचं. आशीर्वाद देते. हा. सुखी राहा आणि परत लवकर या. मंडळी आपण बहुतेक प्रश्न कव्हर केलेले आहेत. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर प्रश्न लिहून पाठवा. मी आजीला विचारेन. पुन्हा एकदा लवकरच भेटूया. आजीची भेट लवकरच घेऊया. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या शंका या कमेंट बॉक्समध्ये लिहित राहा. टाटा बटाटा. टाटा तुम्हाला पेड वाटा. किती पेड वाटायचं? जातो पाय पाय येतो परत गाय गाय. तुम्ही आम्हाला पाव आम्ही तुम्हाला पाव. जावा 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 जावा. हा सुकेला बस साधला का?
जाऊ का आजी? आजी नमस्कार करते तिथं बसून.